भडंग मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया. हे भडंग आहेत ना मी चाळून घेतलेले आहेत आणि आता गॅसवर आपण हे गरम करून घेऊया. हे थोडे 2-3 मिनिटासाठी असेच गरम करून घ्यायचे. हे भाजून झालेले आहेत. हे आता आपण खाली उतरून ठेवूया. त्याच्यात खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे तेलामध्ये. असं सारखं हलवत राहायचं. खोबऱ्याचे काप छान तळलेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. हे आता काढून घेऊया. शेंगदाणे पण तळून घ्यायचे. हे पण असे सारखे हलवायचे. छान तळले की खरपूस लागते. शेंगदाणे छान तळलेले आहेत. हे पण आपण काढून घेऊया. हे तळलेले आहेत. हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे. कढीपत्ता पण तळून घ्यायचा. हा पण कढीपत्ता काढून घेऊया. कढीपत्ता पण याच्यात टाकून घ्यायचा. कोथिंबीर पण तळून घ्यायची. ती पण अशी छान अशी हलवायची. ती कडक झाली पाहिजे. ती चवीला छान लागते. चिवड्याला पण टेस्ट येते छान. कोथिंबीर तळून झालेली आहे ती पण काढून घेऊया. कोथिंबीर तळलेली आहे ही पण याच्यात टाकून घ्यायची. जिरे टाकायचे 2 चमचे. हिरवी मिरची मी जाडसर करून घेतलेली. तुम्हाला जर काप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. हळद पण टाकायची याच्यात. आपण भडंग 1 किलो घेतलेले आहेत त्याच्यामुळं 1 पुडी चिवडा मसाल्याची पण टाकून द्यायची याच्यात. याच्यातच मीठ टाकून द्यायचं. गॅस बंद करायचा. हा मसाला याच्यामध्येच टाकून द्यायचा. हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आता हाताने काढायचं. मग हा मसाला पण याला काढला जातो आणि मसाल्याचे गुठळ्या पण फुटल्या जातात. याच्यात पिठी साखर टाकायची वरतून. तीन चमचे पिठी साखर टाकली. आपला चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.